तेजस ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाबाबत मौन धारण केलेलं असतानाच तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार की नाही हे महत्त्वाचं नाही, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी नाशिकमध्ये केलंय। नाशिकमध्ये अधिवेशन होणारं महत्त्वाचं अधिवेशन आहे असंही ते यावेळी म्हणाले। डॉक्टर उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहीत नाही, मात्र सर्वात मोठे अनपेक्षित राजकीय भूकंप पुन्हा महाराष्ट्रात होणार असल्याचा इशारा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा दिलाय। जळगावमधील मुळजी जेठा महाविद्यालयात ते बोलत होते। सरकारच्या नाकर्तेपणामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली अशी टीका मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली आहे। जरांगे पाटील मुंबईत येत असल्यानं सर्वेक्षण सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला। ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या 2 दिवसांच्या सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या दरेगावी आले आहेत। 25 तारखेला होणाऱ्या गावच्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तेश्वर या देवाच्या यात्रेसाठी ते गावी आलेत। या भागातील विकास कामांची ते पाहणी करणार आहेत। खासदार भावना गवळी भजनात टाळ आणि वीणा वाजवत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। वाशीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। तिथं गवळी भजनात तल्लीन झालेल्या दिसल्या। नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राम जन्मभूमी इतिहास कारसेवकांचं योगदान या चित्र प्रदर्शनाला भेट दिली। यावेळी त्यांच्याबरोबर संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय। कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांना 14 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले। नागपुरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आंदोलन पुकारलं। नागपूरच्या वराडी चौकात हे आंदोलन करण्यात आलं। शेकडो अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता, त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली।